आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण की एक मॅग्नेट शीट जी आहे ती प्रिंटिंगला कशी द्यायची आणि त्याची कटिंग फाईल कशी बनवायची. आता सगळ्यात पहिलं जो शीट असते ॲक्रेलिक, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर ॲक्रेलिक शीट जी असते ती क्लिअरवाली असते, ट्रान्सपरंट, आणि त्याच्या मागच्या बाजूला हे जे आपण मॅग्नेट ठेवणार ते प्रिंट केलं जातं. मग ते प्रिंट करून आल्यानंतर त्याच्या मागे आपण अशी मॅग्नेटची जी शीट असते आपल्याकडे 11.5ची जी साईज असते, 11.5 बाय 11.5 इंच, ती मॅग्नेटची शीट आपण डबल साईड टेपने या प्रिंटिंग केलेल्या ॲक्रेलिकच्या मागे चिटकवतो. मग हा पूर्ण पॅनल आपण त्याला कटिंगला लेझर मशीनमध्ये ठेवतो. ठीक आहे. आणि मग ते कटिंग होतं, लेझर कटिंग. त्याच्यामध्ये दोन गोष्टी इन्व्हॉल्व आहेत, एक तर प्रिंटिंग आणि दुसरं आलं कटिंग. तर दोन्ही गोष्टीची कशी काळजी घ्यायची ते मी या व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन करतो. ठीक आहे. आता आपण विचार करू की हा जो आपला मोठा पॅनल आहे तो आहे 48 इंच बाय 24 इंच आपला ॲक्रेलिक पॅनल ठेवायचा. आपल्याकडे जी मशीनची साईज आहे त्याच्यानुसार 48 बाय 36 इंचाचा एका वेळेला पॅनल कट होऊ शकतो. पण आणि एक स्टँडर्ड साईज म्हणून आपण ही साईज ठेवायची 48 इंच रुंद, लांब आणि रुंदीला 24 इंच. जर कमी क्वांटिटी पाहिजे असेल तर आपण 12 इंच बाय 48 इंचचा पॅनल घ्यायचा आणि याच्यामध्ये आपण शीट बसवू शकतो. आता किती आपल्याला क्वांटिटी पाहिजे त्याच्यानुसार आपल्याला हे शीट बसवावं लागतं. आता ही आपले एक मॅग्नेट शीटची साईज आहे, जी ॲक्च्युअल मॅग्नेट शीट बघायची, त्याची साईज मोजून घ्यायची, तर ती 11.5 बाय 11.5 इंच आहे. ठीक आहे. तर ती आपण इथे एक ठेवून घेतो मी आणि याला सिलेक्ट करून याला ई दाबतो, जेणेकरून त्याच्या हाईटला सेंटरला गेली आहे. आणि जेवढी इथेच बॉर्डर दिसते तेवढी मी थोडीशी इथे याला करून घेतो. त्याच्यानंतर मी जी मला प्रिंट करायची आहे ती वाली फाईल घेणार आणि इथे एक कॉपी घेतो. आता प्रिंटिंगला अंदाजे असंच पाहिजे आपल्याला की पूर्ण व्हाईटमध्ये असलं पाहिजे. आणि ही जी डिझाईन आहे याच्यामध्ये समजून घेण्यासारखी गोष्ट अशी की ही जी ब्लॅक लाईन आहे तर त्याच्यावरती आपल्याला कटिंग करायचं आहे, तर ती आपल्याला हेअर लाईन पाहिजे. नंतर आपण एक जेव्हा कटिंग होणार तर त्यावेळेला हा जो पोर्शन आहे तो एकंदरीत, तर याच्यामध्ये थोडीशी ब्लीड दिली जाते. ब्लीड म्हणजे काय आहे की जेव्हा कटिंग करणार ना त्यावेळेला थोडंसं मार्जिन मिळालं पाहिजे. आता ही आपली जी साईज आहे ती कटर जो आपल्याकडे आहे त्याच्यामधून जी कटिंग केल्यानंतर जो पीस निघतो त्याची साईज आहे. ही साईज आहे 2 इंच बाय 3.25 इंच. आता याला मी कॉपी करतो, याला कंट्रोलची मारून पेस्ट करतो इथे. कंट्रोल डी 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 असे करून एका रांगेमध्ये 5 पीस बसतात. त्याला पकडून मी सगळ्यांना पकडून मी खाली एक, बाजून 10, 5 15. आता हे थोडीशी इथे जागा राहते, तर मी काय करेन पुन्हा कंट्रोल झेड करतो आणि पुन्हा मी पेस्ट करून थोडंसं लांब लांब घेऊन याला सगळ्याला मी पकडणार, कंट्रोल जी करतो आणि याला सी आणि ई दाबतो, म्हणजे हे सेंटरला बरोबर राहणार. ठीक आहे. ही झाले 15 पीस आपल्याला टोटल पाहिजे आहेत. 30 पीस, मग याच्यात 2 शीट पाहिजेत, मग याला दुसरीकडे कट कर. ह्याच्या आधी दुसरं एक करू आपण. याच्यामध्ये कटिंगला मार्किंग द्यायची. इथे एक एल त्याची कॉपी घेऊ, त्याला 90 डिग्री करायचा आणि इथे एक कंबाईन करूया. मिरर यांना कॉपी, पुन्हा पेस्ट. थोडं बाहेर चाललं तर याला आतमध्ये घेऊन यायचं. या सगळ्या चौघांना पकडायचं, खालच्या दोनाला वरच्या दोनाला पकडतो, शिफ्ट दाबून खालच्या दोघांना पकडतो, कंबाईन करायचं आणि या बाहेरच्या चौकाच्या सी दाबून मधोमध आणायचं. हे झालं. आता बरोबर कटिंगला मार्किंग. आता ही जी आहे ती
शीटची साईज आहे. तर याला आपण दुसऱ्या कलरने एक मार्किंग देऊया, रेड कलरने. म्हणजे शीट चिटकवताना डिझायनरला जो आपला शीटवाला कटिंगवाला असणार त्याला हे सोपं होऊन जाणार. पुन्हा 90 पुन्हा कंबाईन करतो, डुप्लिकेट, तर रेड कलर मध्ये तो शीट लावेल आणि ब्लॅक मध्ये कटिंगला वापरेल. ठीक. आता जी विनाईल वरती अक्रिलिक वरती जी प्रिंट होणार आहे तो पूर्ण व्हाईट करणार आहे. तो हा जो बॅकग्राऊंड असणार आहे तसा व्हाईट करणार आहे पिक्चरमध्ये अशा कलरचा. आणि हे त्याच्यासोबत प्रिंट असं होणार आहे. तर हे मार्किंग झालं. आता याला आपण डुप्लिकेट करून घेऊया. डुप्लिकेटच्या आधी आपण अजून एक काम करू शकतो, ते याच्यामध्ये या फाईलमध्ये दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. एक तर प्रिंटिंग पण आहे आणि कटिंगचं पण आहे. तर मी काय करतो, याची एक प्लस वरती क्लिक करून नवीन नवीन फाईल पेज क्रिएट करणार. नवीन पेजला मी नाव देतो प्रिंट, पहिल्या पेजला, आणि दुसऱ्या नवीन पेजला नाव देणार कट. ठीक आहे. हे मी आधी क्रिएट करायला आता इग्नोर करा. आता प्रिंट आणि हे कट त्याला लक्षात घ्यायचं. आता हे कॉपी करायचं, कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही, पुन्हा इथे कंट्रोल व्ही. आता प्रिंटिंगचा जो असणार आहे त्याच्यामध्ये आपण काय करूया की ही जी बॉर्डर आहे ना ते डिलीट करून टाकायचं. तर सगळ्याला अनग्रुप करून घ्यायचं आणि हे जे चौकोन आहेत ना ते ओढून टाकायचं. का ओढून टाकायचं, तर प्रिंटिंग आणि कटिंग मध्ये थोडंसं जर मिसमॅच झालं तर मग कटिंग समजा अशी ह्या लाईनवरती नाही झाली तर मग ती थोडीशी मिस अलाइन होते, कधी कधी थोडीशी अशी बाहेर होते कटिंग अशी बाहेर, आणि मग ती इथे बाहेर जर गेली तर इथे आतमध्ये येऊ शकते. असं ते कटिंग थोडंसं विचित्र वाटतं. तर ते टाळण्यासाठी म्हणून याला आउटलाईन काढून टाकायची. डिलीट डिलीट डिलीट, पकडून डिलीट, सगळ्यात अनग्रुप केलं आणि मग डिलीट करतोय. नंतर हा जो होलचा आहे तो मार्किंग पण एक तर डिलीट करू शकतो किंवा आपण त्याला एकदम पातळ करून टाकूया असं. याचा कलर पण थोडासा फेड जर ठेवला, अल्ट कलर दाबायचा फेडवाला, तो कलर देऊन टाकायचा असं. तसंच याचे पण चौकोन डिलीट करूया आणि याचा कलर फेड करूया, अल्ट ग्रे कलर. याला डिलीट, याला डिलीट, याला डिलीट, याला डिलीट, याला डिलीट आणि याचे फेड. आता प्रिंटिंग होणार आहे, ती प्रिंटिंगचं फाईल आहे. तर याच्यामध्ये हा चौकोनची गरज नाहीये. तर मी त्याला, तर आता मी प्रिंटिंगची फाईल असणार याच्यामध्ये सेम एकतर ही बरे आउटर साईडला असल्यामुळे ही मी ठेवू शकतो, काही प्रॉब्लेम येणार नाही तसा. तर मी सेम ठेवतो आणि सगळ्याला सिलेक्ट करून मला आता 30 पीसेस पाहिजे, तर मी याची एक डुप्लिकेट मारतो. आता हे झालं 30. ठीक आहे. सेम कटिंगची फाईल. आता कटिंगच्या फाईल मध्ये काय महत्वाचं आहे की ही डिझाईन नको आहे, हे सगळं अनग्रुप करूया. ही बाहेरचा चौकोन नको आहे आपल्याला, त्याला डिलीट करणार. आणि ही जी डिझाईन आहे ती पण आपल्याला नको आहे आतमध्ये, याला मी डिलीट करतो. आता याच्यामध्ये काय महत्वाचं आहे की हे एक लागेल कटिंग, हे सगळं ब्लॅक कलर जिथे आहे तिथे आपली मशीन फिरणार आहे. तर नेक्स्ट शीट मध्ये काय करायचं आपल्याला की
हे जे डिझाईन आहे ते मला बसवायचं, तर मी काय करतो, एक त्याची वरचे जे ॲक्रिलिक शीट आहे त्याची कॉपी घेतो. नंतर हे जे मॅग्नेट शीट आहे त्याची एक कॉपी घेतो. कंट्रोलची आणि ई दाबून त्याला सेंटरला घेऊन येतो. त्याच्यानंतर ह्या जो डिझाईन त्याला अनग्रुप करूया. आता याच्यामध्ये मॅग्नेट शीटची मार्किंग ठेवून द्यायची आणि कटिंगची मार्किंग सेम. फक्त मधला पॅटर्न जो मॅटर आहे तो डिलीट करतो मी आणि याला असं सिलेक्ट करून इथे पेस्ट करूया. ठीक आहे. आता चेक करायचे आपल्याला की हे जे डिझाईन आहे ते त्याच्या बरोबर मध्ये बसलंय, म्हणजे किंवा हे जस्ट रेफरन्ससाठी एक चौकोन ठेवतो मी आणि अशा प्रकारे याला जेवढं होईल तेवढं मटेरियल पण वाचवायचं आपल्याला आणि प्रॉपर बसवायचे. आता त्याच्यामध्ये ट्राय करूया मॅक्झिमम कसे बसतील ते. 4 बसवले तर थोडेसे बाहेर जातात, तर मी काय करतो, थोडंसं हलकंसं त्याला मी मटेरियल वाचवण्यासाठी, कॉस्ट इफेक्टिव्ह, कॉस्ट कमी करण्यासाठी म्हणून ना थोडंसं मी इथे याला कमी करतो. आता याच्यामध्ये बरोबर तर अंदाज आपलं ही 2.5-3 इंच वगैरे मिळून जाईल आपल्याला. ठीक आहे. आणि हे थोडंसं खाली ठेवा. ठीक आहे. हे झालं आणि इथे बरोबर या चौकोनच्या मध्ये आलं का बघायला, या रेफरन्सला आपण थोडंसं वाढवू शकतो. कंट्रोल जी, याला पकडून सी करतो. कंट्रोल सी. सगळं हल्लंय तर मी याला पुन्हा पकडतो नीट. कंट्रोल जी आणि याला सी करतो. आता बरोबर सगळं सेंटरला आलंय. आता याला मी रिपीट मारू शकतो. 1 2 3 असे 4 होत आहेत. तर मी पुन्हा कंट्रोल सेट करून थोडंसं जवळ प्लेस करेन त्यांना. ठीक आहे. आता पुन्हा हे मार्किंग थोडंसं बाहेर चाललंय, तर याला मी पकडतो. रेफरन्ससाठी मी अशी एक लाईन घेऊ शकतो, म्हणजे इथे क्लिक करायचं आणि अशी एक लाईन घेऊन येऊ शकतो आपण रेफरन्ससाठी. ठीक आहे. आता मी रेफरन्स लाईन बघून त्याच्या मार्किंगनुसार ते डिझाईन आतमध्ये आहे की नाही ते बघतोय. ठीक आहे. हे डिझाईन बरोबर बसतंय. आता रेफरन्सला जो मी चौकोन ठेवला तो डिलीट मारतो आणि या सगळ्याला एक शीट रेडी झाली की मग बाकी सगळं एकदम सोपं होऊन जातं. आता ही शीट बरोबर आहे, तर या सगळ्याला मी पकडून पुन्हा एकदा सिलेक्ट करतो. याची गरज नाही तर याला अनसिलेक्ट करू आणि कंट्रोल जी करायचं आणि या बॉक्सच्या सी दाबून सेंटरला घेऊन आणून ठेवायचं. ठीक आहे. इथे पण वाटायचं बाहेर जातं का बघायला अशी लाईन ठेवू शकतो. आता एकामध्ये होत आहे 16, 4 16 आणि आपल्याला पाहिजे 70, तर 70/16 करायचे. चार 4.25 शीट पाहिजे तर आपण एक 5 शीट मारू शकतो. तर याला सिलेक्ट करून कॉपी करायची. हे झालं 4 शीट आणि आपण इथे पण एक शीट ठेवू शकतो. आता हा जो मागचा ॲक्रेलिक वाला पीस आहे तो मी असा ठेवतो डबल आणि याच्या मागचा जो आहे तो डिलीट करून टाकतो. म्हणजे कसं झालं 4x2 मध्ये 4x2 फूट मध्ये हे बसलेलं आहे. ठीक आहे. आता हा तुकडा उडतोय तर आपण याच्यामध्ये ब्लँक ठेवायचं किंवा मग काहीतरी जर दुसरं काही बनवायचं असेल तर बनवू शकतो. ही झाली आपली मेन कॉपी. याला मी कंट्रोल जी करतो आणि टी सेंटरला. आता मागची जी शीट आहे त्याची पण मी साईज वाढवतो 24 बाय
24/48, ठीक आहे, सेम साईज. आता मी ही जुनीवाली फाईल पहिले यूज करू शकतो. याला पण मी 24 करतो, कंट्रोल सेट. हे पूर्ण स्ट्रेच नाही झालं पाहिजे, फक्त ॲक्रेलिकला अनग्रुप करून 24 टी सेंटरला आला आहे. ठीक आहे. आता हे असं केल्याने काय होतं की कधी कधी अलाइनमेंटमध्ये गडबड होऊ शकते, तर मग मी मेनवालीच कॉपी वापरतो. याला सगळ्याला पकडून कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही करतो इथे पण, आणि कट फाईलमध्ये कंट्रोल व्ही. प्रिंटमध्ये जे महत्त्वाचं आहे ते प्रिंटमध्ये ठेवायचं. आता प्रिंटमध्ये हे चौकोनची गरज नाही, सगळ्याला अनग्रुप करून घेतो. हे चौकोन जे आहे त्याची गरज नाही, सगळ्याला पकडून तो डिलीट करावं लागणार. हे मगाशी सांगितल्याप्रमाणे की कटिंग बाहेर जाऊन मार्किंग दिसू नये म्हणून आपण याला डिलीट करतोय. मला मी असं शिफ्ट पकडून सगळ्यांना पकडू शकतो, डिलीट, डिलीट. आणि याचे सर्कल जे आहे त्याला आपण थोडंसं लाईट कलरमध्ये ठेवूया. तसंच याचं पण सर्कल डिलीट करून टाकूया, कंट्रोल झेड. हा डिझाईन आपल्याला सर्कल डिलीट करायचं आहे. डिलीट, 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 डिलीट नाही, कंट्रोल झेड, डिलीट, 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 कंट्रोल झेड, डिलीट, 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 डिलीट. झालं. पुन्हा याचे सर्कल जे आहे ते शिफ्ट डाऊनने सगळे सिलेक्ट करतो. इथे होल पाहिजे कस्टमरला, तर मी हे सगळे सिलेक्ट करतो आणि याची आउटलाईन ऑल्ट दाबून ग्रे करतो. सेम प्रोसिजर या सगळ्याला करायची. हे झालं प्रिंटिंगची फाईल. या चौकोनमध्ये मॅग्नेट शीट चिटकवली जाईल आणि हा चौकोन जो आहे तो कटिंगसाठी वापरला जाईल. मग कटिंग फाईलमध्ये डिझाईनची गरज नाही, तर मग डिझाईन फक्त सिलेक्ट करायची, सगळ्याला अनग्रुप करायचं, अशी डिझाईन सिलेक्ट करायची. सिलेक्ट झाले का बघायची प्रॉपर आणि ते डिझाईन डिलीट करायची, कंट्रोल झेड. हे सर्कल जे आहे ते डिझाईन सिलेक्ट नाही झालं पाहिजे, त्याला अनसिलेक्ट करूया. सर्कल कटिंग होतील आणि चौकोन कटिंग होईल. पुन्हा ही जी बॉर्डर आहे मॅग्नेट शीटची ती कटिंगच्या फाईलमध्ये गरजेची नाही आहे, फक्त कटिंगच्या फाईलमध्ये हे म्हणजे इथे तो कटिंगवाला जो असणार आहे तो इथे फोकस करणार, इथे अलाइन करणार आणि मग कटिंगला स्टार्ट करणार. पुन्हा इथली मॅग्नेट शीट नको आहे, हे रेड मार्किंग नको आहे, तर इथे थोडंसं काहीतरी गडबड वाटते. 11-26 नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. 11:30 मध्ये मॅग्नेट शीट चिटकेल. याला पाहिजे मी थोडा वेळ लॉक करून ठेवू शकतो आणि हे जे डिझाईन आहे आपल्याला ते फक्त डिझाईन आपण सिलेक्ट करून कटिंग करायचं आहे. कटिंग फाईलमध्ये कलरची गरज नाही आहे, तर हे सगळं पुन्हा डिझाईन जे आहे डिझाईन सिलेक्ट करून डिलीट करतो मी.
याला अनलॉक करून त्याची आउटलाईन येलो ठेवायची, जेणेकरून त्याला जर गरज नसेल तर ते डिलीट मारून टाकणार. ठीक आहे, आता तो फोकस जेव्हा करणार तर इथेच करणार. इथे थोडीशी गडबड आहे. ठीक आहे, त्याला शीट जी आहे कटिंगची थोडं इथून चालू करावं, फिरवून द्यावं ठेवावं लागेल. तर ही प्रिंटिंगची फाईल तयार झाली आहे. पुन्हा याच्यामध्ये आपल्याला सर्कल राहिलेत काढायचे. अशा प्रकारे सगळे सिलेक्ट करून मी डिलीट केलं. आता हे जे सर्कल आहेत त्याला पण सिलेक्ट करतो, पुन्हा शिफ्ट दाबून खालच्यानं सिलेक्ट करतो, पुन्हा शिफ्ट दाबून त्याच्या खालच्यानं पुन्हा शिफ्ट दाबून सगळ्या खालच्यानं केलं तर याची आउटलाईनला अल्ट दाबून ग्रे कलर देतो. ही कटिंगची फाईल आणि ही कटिंगची फाईल आणि ही प्रिंटिंगची फाईल. आता जेव्हा सेव्ह करतो तेव्हा प्रिंटिंगची फाईल ही अशी दिली पाहिजे. याला आपण बाहेरचा जो ग्रे कलरच्या शीटची जी साईज आहे ती डिलीट करून टाकूया. आणि याला PDF म्हणून त्याच्यामध्ये एकदा चेक करून घ्यायचं की काही एक मिनिट, थोडासा हा स्टक झालाय. तर ही जी प्रिंटिंगची फाईल आहे इथं चेक करून घेतो मी की कलर त्यामध्ये व्हाईट आहे का. इथे हा इनफिल दाखवतो व्हाईट कलर आहे. तर याच्यानंतर एक चेक करायचं की टेक्स्ट कर्व मध्ये आहे का. टेक्स्ट कर्व मध्ये आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. याला एक्सपोर्ट ॲज अ PDF करायचं. याला या नावाने सेव्ह करायचं ॲक्रेलिक. याच्यामध्ये दिसत नाही. सेटिंग मध्ये जाऊन करंट पेज सिलेक्ट करायचं, ओके करायचं आणि मग सेव्ह करायचं. मग याच्यामध्ये फक्त तो जो PDF आहे करंट पेज सेव्ह झाला पाहिजे. हे सेव्ह झाल्यानंतर मग कटिंगची फाईल रेडी करायची, कटिंगची फाईल सेव्ह करायची. कटिंगची फाईल
याची पण आउटलाईन इनफिल काढून टाकूया, गरज नाही आहे तर मग याला सगळ्याला सिलेक्ट करून एक्सपोर्ट न करता आपण कंट्रोल शिफ्ट एस करायचं आणि त्यात AI डाउनलोड मध्ये सेव्ह करून टाकतो. सिलेक्शन ओके.